12वी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आपल्याच प्राचार्यांची निर्गुणपणे हत्या केल्याची घटना समोर आली। पीडित प्राचार्यानं आरोपी मुलाची त्याच्या पालकांकडे तक्रार केली होती। हा राग मनात धरून आरोपीने शाळेच्या आवारातच आपल्या प्राचार्यांची हत्या केल्याची माहिती समोर आली। आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने प्राचार्याची दुचाकी घेऊन पळ काढला, पण घटनेच्या काही तासातच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। या घटनेचा पुढील तपास केला जात आहे। संबंधित घटना मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील आहे। सुरेंद्र कुमार सक्सेना असं हत्या झालेल्या 55 वर्षीय प्राचार्यांचं नाव। ते मागच्या 5 वर्षांपासून धामोरा राजकीय उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करत होते। शुक्रवारी दुपारी 1 वाजता शाळेतल्या एका विद्यार्थ्यानं सक्सेना यांची हत्या केली। या हत्येमागचं अधिकृत कारण समोर आलं नसलं तरी सक्सेना यांनी आरोपी विद्यार्थ्याची त्याच्या वडिलांकडे अनेकदा तक्रार केली होती। हाच राग मनात धरून आरोपीने प्राचार्याला संपवल्याचं सांगण्यात येत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विद्यार्थी शाळेच्या आवारात मुलींची छेड काढत होता, त्यामुळे मुलींनी आरोपीची तक्रार शाळेच्या शिक्षकांकडे केली आणि प्राचार्यांकडे केली होती। या तक्रारीनंतर शिक्षकांनी आरोपीला समज दिली, मात्र आरोपीच्या वागण्यात काही सुधारणा झाली नाही। तो अनेकदा शाळेत मुलींची छेड काढत होता। सतत घडणारा हा प्रकार पाहता प्राचार्य सुरेंद्र कुमार सक्सेना यांनी आरोपी मुलाच्या वडिलांना शाळेत बोलवून घेत त्याची तक्रार केली। या घटनेमुळे विद्यार्थ्याच्या सक्सेना यांच्यावर राग होता। हा राग मनात धरून आरोपी मागील आठवडाभरापासून शाळेत कट्टा घेऊन येत होता। त्याने शाळेत अनेकांना धमकावलं होतं। ज्यांनी माझ्या वडिलांकडे माझी तक्रार केली त्या शिक्षकांना जीवे मारणार अशी उघड धमकी आरोपीने शाळेतल्या विद्यार्थ्यांसमोर दिली होती। घटनेच्या दिवशी शुक्रवारी दुपारी 1 वाजता आरोपी विद्यार्थी थेट प्राचार्य सक्सेना यांच्या कार्यालयात घुसला, परंतु तिथे प्राचार्य नव्हते, त्यामुळे त्यानं कार्यालयाच्या आसपास विद्यार्थ्यांना प्राचार्यांबाबत विचारलं। यावेळी एका विद्यार्थ्याने सक्सेना बाथरूमच्या दिशेने गेल्याचं सांगितलं। ही माहिती समजताच आरोपी बाथरूमच्या दिशेने गेला आणि त्यानं पाठीमागून थेट प्राचार्यांवर गोळीबार केला। यातील एक गोळी प्राचार्य सक्सेना यांच्या डोक्यात लागली, ज्यात त्यांचं जागीच निधन झालं। हत्येची घटनेनंतर आरोपीने प्राचार्यांची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला, मात्र अवघ्या काही तासातच पोलिसांनी नवगाव परिसरातून ताब्यात घेतलं। या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत।